जास्त आपल्याला विचारायला वेळ दिलेला आहे। मला वाटतं आपण याच्यामध्ये पुढे जाऊया। लक्षवेधी क्रमांक 4 सतीश बंटी पाटील। सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। अलमट्टीच्या उंची संदर्भात सातत्याने चर्चा त्या ठिकाणी होते आणि मधल्या काळामध्ये काही निर्णय अलमट्टीच्या संदर्भात झाले। आपण उत्तरात पहिल्या पानावर मंत्री महोदय लवाद 2च्या सन 2013 मध्ये जाहीर केलेल्या निवडीनुसार कर्नाटक शासनास अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर पर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे। तथापि सर्वोच्च न्यायालयाने 16/9/2011 रोजी लवाद 2च्या निर्णय स्थगिती दिल्या। मला हे प्रिंटिंग मिस्टेक आहे का काय माहित नाही, कारण की 13चा निर्णय आणि 11ला स्थगिती हे मला त्याचा खुलासा काय झाला नाही, परंतु त्याला पुढे स्थगिती किंवा काय आपण मागच्या वेळी देखील याच सभागृहामध्ये मंत्री महोदय केंद्र आपण सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी जाणार असं सांगितले। आंध्र प्रदेश तेलंगणा गेले ते पाणी वाटपाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे। पाणी वाटपाचा त्यांचा जो वाद आहे त्या संदर्भात गेलेला आहे, उंची संदर्भात नाही। त्यामुळे स्पेसिफिक उंची संदर्भात आपण या ठिकाणी जाणार आहोत का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी उत्तराखंडचा अहवाल कधी मिळणार? आम्ही गेले 2-3 वर्ष वाट बघतोय त्याचं, कधी तो अहवाल मिळणार त्याचे खुलासा आपल्याकडून व्हावा। केंद्रामध्ये बैठका 2 वेळा तारखा ठरल्या, परंतु त्या बैठका झाल्या का नाही याचा खुलासा होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। गरज असेल तर आपण केंद्राला एखादं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणं या ठिकाणी गरजेचं आहे। 3000 हरकत कोऱ्यातल्या अलमट्टी संदर्भात केंद्राकडे आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय पाठवलेले, त्या हरकती तुमच्याकडे आल्या असं म्हणणं आहे। त्याचा खुलासा आपण काय करणार आहोत? आणि स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, वडनेरे समिती जी मागच्या काळामध्ये अपॉइंट केली होती त्यांचं म्हणणं आहे की या अलमट्टीच्या उंचीचा आणि पुराचा काय संबंध? असं नाही आहे। या उंचीमुळे निश्चितपणे सांगली कोल्हापूरला महापुराचा फटका बसणार आहे आणि त्यामुळे वडनेरी समितीतले काही निष्कर्ष ठीक आहेत, नदीमध्ये अतिक्रमण झालं, बंधारे आपण बांधले, तिथं वेगळ्या पद्धतीचे पूल बांधायला पाहिजे होते वगैरे हे मान्य आहे, परंतु अलमट्टी संदर्भातलं आपण स्वीकार 5 गोष्टींचा खुलासा व्हावा अशी माझी अपेक्षा असणार। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सतीश पाटील साहेबांनी जो मुद्दा आहे कारण म्हणजे या विषयाबद्दल अनेक वेळा चर्चा झाली, त्या संबंधीची बरीच माहिती सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर उपलब्ध आहे आणि आपण जर त्याचा प्रवास पाहिला, आपण जो मुद्दा सांगितला त्या याच्यामध्ये 2000 पहिला जो मुद्दा आपण उपस्थित केला तो स्थगितीबद्दलचा आहे। 2010 मध्ये लवादाने जो निर्णय दिला त्यामध्ये खरं म्हणजे अंतरिम निर्णय जो 2013 मध्ये त्याला स्थगिती मिळालेली आहे। सभापती महोदय, पण मी जरा 2 मिनिटं आपले घेतो की जो प्रवास आहे या सगळ्या प्रक्रियेचा, खरं म्हणजे 2002 मध्ये आपल्या शासनामार्फत धरणाच्या उंची वाढवण्याकरता पहिल्यांदा आपण त्याला विरोध नोंदवला होता। 2004 मध्ये तृतीय कृष्णा पाणी तंटा लवादाची स्थापना झाली आणि त्यामध्ये अलमट्टी धरणाच्या उंची वाढीबाबत 14 इश्यू त्या ठिकाणी निश्चित करण्यात आले होते आणि शासनाने आपल्या या संपूर्ण मुद्द्यांबाबत 2005 रोजी त्यामध्ये आपल्या लवादापुढे म्हणणं दाखल केलं होतं। अध्यक्ष सभापती महोदय, अलमट्टी धरणामध्ये 509 मीटरपेक्षा जास्त पाणी साठवण करण्यात येऊ नये अशा प्रकारची आपली मागणी होती। पण सभापती महोदय 30/12/2010 रोजी अलमट्टी धरणामध्ये 524.256 मीटर पाणी पातळीपर्यंत पाणी साठवण्याच्या करता लवादाने मान्यता दिली।
आजचा प्रवास नाही, हा 5चा 10चा 11चा 12चा 13चा ते सबसिक्वेंट त्या वेळच्या सरकारांमध्ये सुद्धा या संदर्भात प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे आज जे काही असं भासवण्याचा प्रयत्न होतो की आता सरकार यामध्ये काही करत नाही, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची प्रक्रिया होत नाही सभापती महोदय, असं नाही आहे. आणि म्हणून जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला, सर्वोच्च न्यायालयामध्ये मग आंध्र प्रदेश तेलंगणा सरकार त्यामध्ये गेलंय. त्यामध्ये 2000 यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. आणि मग याच्यामध्ये सरकारने काय करावं या संदर्भामध्ये बंटी पाटील साहेब आपल्याला कल्पना असेल की आपल्या सरकारमध्ये एक मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन झाली होती 11 साली. आणि त्यामध्ये आता लवादापुढे पुन्हा या विषयाकडे जाण्याची आवश्यकता नाही असं त्यामध्ये निर्णय झाला 11 साली. परंतु यामध्ये पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून तरी आपल्या लवादापुढे आपले जे काही मुद्दे मांडले गेले होते त्या मुद्द्यांमध्ये उंची वाढवण्याच्या बरोबर काही बाकीचे मुद्दे होते. त्या संदर्भामध्ये जो निर्णय आपल्या बाजूने लवादाने दिला होता तो कंटेस्ट करू नये सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणून आपण कॅव्हेट दाखल केलेली आहे. तो 2014 साली ती कॅव्हेट दाखल झाली. सभापती महोदय, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1/4/2019 रोजी या संदर्भामध्ये विशेष अनुमती याचिका जोडून एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. म्हणजे 21, 29, 11, 2021, 22, 10/1, 2022, 2023 रोजी ते सुनावणी झाली. आणि यामध्ये या बाबतीमध्ये कुठल्याच परिस्थितीमध्ये या धरणाच्या उंची वाढीला शासनानं आपला सातत्याने विरोध नोंदवलेला आहे. तो मागच्या सरकारमध्ये नोंदवलेला आहे, विद्यमान सरकारमध्ये ती प्रक्रिया सुरू आहे. सभापती महोदय, याच्यामध्ये ज्यावेळी प्रत्यक्ष सुनावणी त्या सुनावणी सुरू होते त्यामध्ये आपले विशेष स्पेशल काउन्सिल शेखर नाफाडे साहेबांना आपण त्यासाठी नेमलेलं आहे. त्यांनी आपली भूमिका त्यामध्ये मांडतायत. आणि त्यामुळे याकरता विशेष करून सरकार म्हणून जी काही भावना या ठिकाणी आपण व्यक्त करताय ती मागच्या आपण जे म्हणतात ती सरकारमध्ये आणि आत्ताच्या प्रक्रियेमध्ये त्यामध्ये कुठला फरक आपण केलेला नाही आहे. भावना तीच आहे. जो आपण रुरकीचा जो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीचा उल्लेख केलेला अहवालासंदर्भात त्यांनी आता मध्ये एक अंतरिम अहवाल दिला आपल्याला की आम्हाला आणखी मुदत पाहिजे या विषयाचा अभ्यास करण्याबद्दल. आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे की लवकर ते लवकर अहवाल द्यावा, कारण जेव्हा अंतिम सुनावणी सुरू होईल सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा उपयोग आपल्याला त्यासाठी होणार आहे म्हणून आमचा आग्रह आहे. सभापती महोदय, तिसरा जो मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केलेला आहे मला वाटतं अजून त्या वडनेरे समितीबद्दलचा, तर वडनेरे समितीने जो पहिल्यांदा जो काही अहवाल सादर केला त्यामध्ये त्याचा परिणाम होत नाही वगैरे असं उल्लेख केला होता. नंतर परत वडनेरे समितीने पुन्हा एक अहवाल दिला आम्हाला की याच्यामध्ये विस्तृत माहिती आणखीन घ्यावी लागेल. आम्ही जे पहिले निष्कर्ष दिलेले आहेत ते काही योग्य नाहीत. योग्य नाही म्हणण्यापेक्षा अजून विस्तृत आम्हाला त्याची माहिती घ्यावी लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि या संदर्भामध्ये म्हणून अध्यक्ष सभापती महोदय, मला वाटतं की आता सध्या सरकारच्या स्तरावर जी प्रक्रिया सुरू आहे ती अलमट्टी धरणाच्या संदर्भामध्ये जी काही आता कृष्णेमध्ये वारणेतून कोयनेमधून किंवा पंचगंगामध्ये पाण्याचा विसर्ग होतोय त्याच्यावर कसं आपल्याला नियंत्रण आणता येईल आणि नियंत्रण ठेवून आपल्याला या पुरामुळे अधिक परिस्थिती त्याच्या उद्भवणार नाही जो आपल्या 2005 साली अनुभव आला, 2019 साली अनुभव आला, 20ला. त्या अनुषंगिक अध्यक्ष सभापती महोदय आम्ही उपाययोजना करतोय. परंतु मी स्वतः माननीय केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाशी मी स्वतः बोललोय. 2दा बैठका त्यांनी घेतल्या होत्या. 2दा बैठक काही कारणास्तव पुढे गेल्या तर मी त्याचं कारण सांगणार नाही, सांगणं उचित नाही आहे. अशी माझी सदस्यांना विनंती आहे की आपणही ती त्यासाठी आग्रह धरू नये. परंतु यामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्री महोदयांना पत्राद्वारे त्यासाठी विनंती केली. मी स्वतः त्या उपमुख्यमंत्री कर्नाटक सरकारचे जे संपदा मंत्री त्यांना मी विनंती केलेली आहे. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट रूपानं यामध्ये आमची भूमिका बरोबर आहे आणि आम्ही याच्यातून धरणाच्या उंची वाढवण्याची जे आमचे निर्णय झाला तो आमचं काम ते कायम राहील.
एवढंच की तो फ्लड पूर नियंत्रणासाठी जी काही कार्यवाही करायची आहे, ज्यासाठी आपणही फार आता त्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे, त्यामध्ये मात्र आपण त्या सातत्याने त्या सरकारशी संपर्कात आहोत, त्या विभागाशी संपर्कात आहोत. पाण्याची पातळी कशी वाढणार नाही, पाण्याचा विसर्ग कसा सातत्याने होत राहील गालपट्टीमधून, यासाठी आज सभापती महोदय कार्यवाही सुरू आहे. माननीय शशिकांतजी शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलं. खरं म्हटलं तर कृष्णा लवादाचा निर्णय झाला, हा विषय मांडला एवढ्यासाठी आहे की कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या तो कराडच्या बॅक साईड पर्यंत पाण्याचा फुगवटा आल्यानंतर प्रमुख रस्त्यापासून गावं या ठिकाणी पाण्याखाली जातात. हे वर्षानुवर्षाची आहे ही तक्रार आहे. आपण मध्यंतरीच्या काळामध्ये याला पूर नियंत्रण करण्यासाठी बाजूने संरक्षण भिंत बांधू, त्याला कंट्रोल करू, अशा प्रकारचे निर्णय घेतले. आपण मगाशी सांगितलं कृष्णा लवादाचा निर्णय झाला. सभापती महोदय, टीएमसी पाणी आरवावं, महाराष्ट्र राज्याने अशा प्रकारचा निर्णय सुद्धा झालेला आहे, ज्याला आंध्र प्रदेश विभाजन झाल्यानंतर तेलंगणा कोर्टात गेलाय. आंध्राच्या विरोधात निर्णय आपण जिंकलोय, पण कोर्टामध्ये तेलंगणा गेल्यामुळे तो सध्या तसा प्रकारचा, मग कोर्टाने कुठे निर्णय दिलेला नाही. माझे स्पेसिफिक प्रश्न असा आहे, आपलं अडकलं कुठं माहितीये? आपलं अनुशेष अडकलेला आहे. आपला विदर्भ अनुशेषाच्या माध्यमातून नवीन प्रस्ताव तयार करता येत नाही. 81 TMC पाणी जर वापरायचं असेल तर मध्यंतरीच्या काळामध्ये हेच पाणी मराठवाड्याला न्यायचं असा सुद्धा विषय होता. कृष्णेचं पाणी जे आहे महाबळेश्वर मधून येतं ते कोयनेला न्यायचं असा सुद्धा प्रस्ताव मध्ये सरकारच्या वतीने आला. हे पाणी मुंबईला किंवा पिण्याच्या पाण्यासाठी वापरायचे असे नवीन नवीन प्रस्ताव तयार झाले. आपलं म्हणणं एवढंच आहे की आपण या 81 TMC पाण्याच्या संदर्भामध्ये, कारण कधी कर्नाटकाच्या असलेल्या गव्हर्नमेंटनी सरकारने सांगितलं कुठल्याही परिस्थितीत आम्ही अलमट्टीची उंची वाढवणारच. यामुळे लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चिंता निर्माण झालेली आहे. त्यांची भूमिका आहे, आपण त्याला विरोध करतोय. शेवटी निर्णय कोण देणार? कोर्टच देणार आहे. आपली भूमिका केंद्र सरकारकडे पण आपण मांडतोय. आता सध्या निर्णय राजकीय स्थितीवर होतात. राजकीय जेव्हा निर्णय घेताना कुठली निवडणूक आपल्या बाजूने फिरवावी याच्या संदर्भातला दुर्दैवाने निर्णय बऱ्याच ठिकाणी अनुभवाला येतो. आमचं म्हणणं दोनच प्रश्न माझे आहे. एक तर हे पाणी जर आपण उंची वाढवण्याच्या संदर्भात आपण भूमिका घेतलेल्या विरोध आपण दर्शवलेला आहे. निर्णय काय लागेल तो अपेक्षित आहे. परंतु या संदर्भामध्ये आजच्या घडीला पाण्याचा फुगवटा वाढल्यानंतर सोडताना सुद्धा मट्टीच्या असलेल्या सोडण्यासाठी नकार देतात. त्यामुळे हा प्रश्न उभा राहिलेला आहे. दोन स्पेसिफिक प्रश्न जे मगाशी बंटी विचारले, आपण हे पाणी आपलं जे आहे उंची वाढवण्याच्या संदर्भातली आपली भूमिका ठोस आहे. ही ठोस भूमिका घेत असताना त्या संदर्भामधल्या त्रुटी काय आहेत? दुसरी गोष्ट अशी आहे, मग आपल्याला हे पाणी जर आपल्याला इतरत, आपण तर शक्तीपीठचा 86,000 कोटीचा प्रस्ताव आणलेला आहे. रस्त्यापेक्षा शेताला पाणी जर मिळाला, मराठवाडा पण दुष्काळी आहे सगळीकडे, प्रस्ताव आणले तर मला वाटतं याला कोणी ना म्हणणार नाही. म्हणून अनुशेषाचा प्रश्न यामध्ये आहे का? जर अनुशेष असेल तो अनुशेष बाजूला सारून आपण हे पाणी आपलं हक्काचं, आज साताऱ्याला सुद्धा पाणी पाहिजे, मराठवाड्याला पण पाणी पाहिजे, हे पाणी अडवण्याच्या संदर्भातून आता आमचं मला वाटतं सातारला शिवेंद्रबाबा इथं आहेत, त्यांना माहिती आहे की आम्ही सोळशी धरण मागितलेलं आहे, पण तो अनुशेषाच्या माध्यमातून सोळशी धरण आता प्रस्तावित आपण केलेलं आहे. अशा प्रकारची प्रस्तावित धरणं करण्यासाठी आपण जर काही पाण्यावर आणवण्यासाठी निर्णय घेणार आहात. मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला तो अतिशय बरोबर आहे. यामध्ये पुढे राजकारण नाही आहे. सबसिक्वेंट मागच्या सरकारांमध्ये, विद्यमान सरकारमध्ये हीच भूमिका आहे की त्या धरणाची उंची वाढू नये, त्याला विरोध करावा. पण त्या सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदयांचं विशेष त्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे की या विषयावर फक्त धरणाच्या उंची वाढीची चर्चा करण्यापेक्षा हे पाणी अतिरिक्त आपल्याला मग वळवता येईल का? मग आता जागतिक बँकेनं आपल्या या राज्य सरकारच्या MRDP ज्या फ्लड डायव्हर्शन स्कीमला आता संमती दिलेली आहे. आपण आता टेंडर काढतोय. आपण कृष्णेतून मला वाटतं 100 किलोमीटर टनेल आपण करतोय.
आणि ते नीरा खोऱ्यामध्ये पाणी आपण आणतोय, जो साधारण 80-81 TMC पाणी उपलब्ध होईल असं म्हणतोय आपण, पण किमान 40-45 TMC तरी पाणी आपण डायव्हर्ट करू शकतो सध्या तरी. आणि यामध्ये जो मूळ खरं जो लवादाच्या बाहेर आहे असं म्हणतोय पाणी उपलब्ध आहे. आता सगळ्याच गोष्टी विस्ताराने बोलल्या तर पुन्हा काही अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण जी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे ती सरकारची भूमिका आहे की हे पाणी डायव्हर्शन केल्याशिवाय हे फ्लड कंट्रोल होणार नाही. आणि त्याकरता सुरू केल्या 3000 कोटीचा प्रस्ताव आता आपण मान्य केलाय. त्यामध्ये हे पाणी मी म्हटल्याप्रमाणे टनेलिंगद्वारे आपण करतोय. दुसरा एक प्रस्ताव आहे दूधगंगेतून काही टनेल करून आपण ते पाणी डायव्हर्ट करतोय आपण की त्यामध्ये काही थोडं डायव्हर्शन आपल्याला करता येईल. मला वाटतं राधानगरीचं काही आपण काम सुरू करतोय. कृष्णेमध्ये सुद्धा मोठे बॅरेज करून काही पूर्ण नियंत्रण आपण त्यात करता येईल का म्हणून ते प्रयत्न करतोय. अशी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या सभापती महोदय. आणि म्हणून मला खात्री आहे 1-2 वर्षामध्ये आमचा जो प्रयत्न 1 वर्षामध्येच ही डायव्हर्शन स्कीम पूर्ण करायची. त्याला विंडो फार कमी आहे. त्यामुळे ही एकाच वर्षाच्या म्हणजे 1 वर्षाच्या आत ही फ्लड डायव्हर्शन स्कीम पूर्ण करून या संपूर्ण पूरग्रस्त भागाला आपल्याला कायमस्वरूपी दिलासा देता येईल ही आपली भूमिका आहे. माननीय सतेजी पाटील. सभापतीमध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयांना की आपण सुप्रीम कोर्टात गेलो त्या हाईटच्या विरुद्ध गेलोय का? हा. आणि MRDPचं सांगताय की पूर नियंत्रणासाठी 3200 कोटी रुपये वर्ल्ड बँकेचे मिळाले, ते पूर नियंत्रणासाठी नाही आहेत. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी महापालिकेतल्या अंतर्गत चॅनेल्स आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी आहेत. आणि आम्ही नाही प्रेझेंटेशन झालं MRDPचं प्रेझेंटेशन जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर. मी त्यावेळी हा प्रश्न विचारला त्यांना. ते म्हणले पहिल्या फेजमध्ये नाही, हे दुसऱ्या फेजमध्ये वर्ल्ड बँकेच्या होणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये नरसिंहवाडीजवळ जिथं संगम होतो पंचगंगा सरळ येते आणि कृष्णा अशी येते. कृष्णा पंचगंगेला घेतच नाही. तो तिथल्या ह्या ज्या नदी खोलीकरणाचा विषय आहे ही यामध्ये नाही आहेत. म्हणजे जे आपण म्हणताय की 1 वर्षामध्ये या ठिकाणी. आणि हे सगळं आम्हाला बैठकीला बोलवलं असतं खासदारांना. आपण फक्त महायुतीच्या आमदार खासदारांची बैठक घेतली त्यामुळे तुम्ही काय काय केलंय हे आम्हाला कळालं नाही. तुम्ही विस्ताराने जे प्रयत्न केलेले आहेत, पत्रव्यवहार केलेला आहे, आम्हाला सुद्धा बैठकीला निमंत्रण दिलं असतं. असं होत नाही मंत्री महोदय कधी. आम्ही सर्व बैठक बोलू, परंतु आपल्या कार्यालयातनं मात्र फक्त महायुतीच्या आमदारांना खासदारांना बोलवलं हे चुकीचं आहे. हा प्रश्न सार्वजनिक आहे. सांगली, कोल्हापूर महाराष्ट्राचा प्रश्न होता. हे ज्यावेळी अंकली पुलावर आंदोलन मी केलं, मी सुरुवात केली, मी त्याला सर्वपक्षीय रूप दिलं का तर केंद्र शासनामध्ये असणारी सत्ता असू दे, राज्यात असणारी सत्ता असू दे, सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवावा म्हणून मी त्याला मी महाविकास आघाडी म्हणून ते अंकलीवरचं आंदोलन करायला माझी ताकद होती. माझी काही ताकद कमी नव्हती. परंतु सर्वपक्षी म्हणून जे आपण आता खुलासा केला त्याचा खुलासा ही लक्षवेधी टाकण्याचीच वेळ आली नसती जर बैठकीला आपण बोलवलं असतं आणि समजावून सांगितलं असतं हे उपाययोजना केलेल्या आहेत तर यामध्ये पुढे काय. आणि दुसरी मंत्री महोदय मला आहे की आपण ज्या उत्तराखंडच्या आपल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी यांच्याबरोबर आमची एक बैठक करून द्या. आमचा ज्याच्यामध्ये अभ्यास आहे, कारण की फक्त अलमट्टीचा विषय नाही, हिप्परगीचा देखील विषय यामध्ये आहे. हिप्परगीचं बॅकवॉटर याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अगदी शशिकांत म्हणले तसं कराडपर्यंत या सगळ्या गोष्टीचं आहे. त्यामुळे आमची एखादी बैठक या लोकांच्या बरोबर जर लावून दिली तर आम्ही चांगल्या सूचना देऊ. योग्य वाटलं तर शासनाने त्या ठिकाणी स्वीकाराव्यात. त्यामुळे याला राजकीय कुठलाही रंग न देता हा जिल्ह्यांचा प्रश्न या दृष्टीने आपण सकारात्मक भूमिका घ्यावी अशी आमची विनंती. सभापती महोदय, जे कृती समिती स्थापन झालेली होती त्या कृती समितीच्या बरोबरीने चर्चा करावी अशी भूमिका होती. त्यामुळे सरकारमधील महायुती अगोदर आपण त्यांना कल्पना देऊ आणि मग बाकीचे. मी आता सांगलीच्या नंतर दौऱ्यात गेलो तर आपण सगळ्या आमदार बोलवलंच होतं. सांगली दौऱ्यामध्ये मी सर्व पक्ष आमदारांना बैठकीला बोलवलंच होतं. पण अगोदर आमची चर्चा व्हावी आणि कृती समितीबरोबर ती चर्चा पूर्ण करावी. आणि महोदय अडचण काही नाही आहे. तर म्हणजे आपण जर सगळ्याचा प्रवास पाहिला बंडी पाटील साहेब, याच्यामध्ये त्या वेळच्या लोकांनी ज्या संमत्या दिल्या ते जर आपण आता आपण जर रेकॉर्डर घेतलं तर फार अडचणी होतील काही लोकांच्या. म्हणून बोलत नाही मी, म्हणून बरोबर आहे. पण आता म्हणून मी आपल्याला संरक्षण द्यायचा प्रयत्न केला, लक्षात घ्या.
जुना नातं लक्षात घेऊन, पण सभापती महोदय, मी हे MRDPची स्कीमचा जो उल्लेख केला आपण, याच्यामध्ये काय आहे की आता भगवती दूधगंगा 5 किलोमीटरचा बोगदा केला आपण तर 10,000 क्युसेक्स पाणी डायव्हर्ट होऊ शकतं. 3 फुटापर्यंत आपल्याला कमी आणता येईल. कृष्णा नदीमध्ये तो बोगदा आपण जर पूर्ण केला तर 10,000 क्युसेक्स पाणी डायव्हर्ट करू शकतो आपण, त्यामुळे कृष्णाची पातळी कमी ठेवता येईल. सभापती महोदय, आपला तोच आग्रह आहे आणि त्यामुळे आपण जे म्हणता याला निधी उपलब्ध आहे. काही रक्कम जी आहे आपण जे महापालिका वगैरे क्षेत्रात म्हणता आपण, ती मदत मार्फत काम होणारच आहे. त्या महापालिकेला पैसे देऊन ही मदत पुरवठा विभागाच्या मार्फत आता कृष्णा खोरे महामंडळाला एक नेमलेलं की ज्यामध्ये हे 2,000 कोटी रुपयासाठी जे आपल्याला अतिरिक्त बोगद्याद्वारे किंवा हे पाणी आपल्याला वळवायचं आहे नेरा खोऱ्यामध्ये आणि मग ते आपल्याला गोदावरी खोऱ्यात आणता येईल का, हा वेगळा भाग आहे. परंतु दुष्काळी भागामध्ये पाणी घेऊन जाण्याचा जो माननीय मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे त्याला अनुसरून कार्यवाही सुरू होते. आमचा प्रयत्न 1 वर्षात हे काम पूर्ण व्हावं किंवा तत्पूर्वी पूर्ण व्हावं. आणि मला वाटतं की याच्यामध्ये आता सरकार कर्नाटकामध्ये कोणत्या पक्षाचं आहे, महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचं आहे, ही चर्चा आपण करत नाही आज. परंतु त्या आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की आवश्यकता वाटेल तर आपण एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्राला घेऊन जाऊ. त्यामध्ये काही सरकारला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही, मूळ त्या भागातील लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना ही सरकारची भूमिका आहे. माझी आता जो प्रश्न उपस्थित केला आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये हीच भूमिका आपली आहे. आपण इंटरव्हेन्शन का केलं नाही, इंटरव्हेन्शन आपण केलेलं आहे, परंतु आपल्या वकिलांनी सरकारची वकील त्यावेळी भूमिका अशी होती की आज इंटरव्हेन्शन करण्यापेक्षा आपण ज्यावेळी प्रत्यक्षात कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणाचं ज्यावेळी पिटिशन तयार आर्ग्युमेंट सुरू होतील तर आपण त्याच्यात आपली भूमिका मांडू. आणि आपण भूमिका मागच्या 2-3 तारखेमध्ये आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण उपस्थित होतो. आणि मला वाटतं धरणाच्या उंची वाढीसाठीच आपला विरोध आहे. आणि नाही तो आपण जोडणं आपण करतोय ते कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेऊनच आपण जे आपले लिगल ॲडवायझर आपल्याला आपण सल्ला देत आहेत किंवा आपले जे स्पेशल काउन्सिल नाफडे साहेब आपण जे नेमलेले आहेत, मुद्दा मी नावाचा उल्लेख केला का नाफडे साहेब त्यात आहेतच, तर त्यांच्या सूचनेवरच सरकार कारवाई करते. लक्षवेधी क्रमांक 3 श्री योगेश टिळेकर. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. दोन वाजून 5 मिनिटांनी लक्षवेधी चालू झाली आणि बोला. धन्यवाद सभापती महोदय. या ठिकाणी आदरणीय सत्यजित पाटील साहेबांनी लक्षवेधी या ठिकाणी मांडली. निश्चितच मंत्री महोदयांनी 2-3 बैठका या संदर्भामध्ये सांगली आणि कोल्हापूरला घेतलेल्या आहेत. परंतु मी मंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून देतो की 2005 आणि 2019 आणि 21 रोजी जो महापूर आला, या महापुरामध्ये अनेक गावं पाण्याखाली गेली आणि शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आता जर या धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरातील जवळजवळ 25 ते 30 गावं ही पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहेत आणि पेक्षा जास्त गावं हे 60-70% पाण्याखाली जाणार आहेत. मला आपण तर प्रयत्न करत आहेत, पण मला एक सूचना करायची आहे की जे अतिरिक्त पाणी आहे किंवा जे पाणी आपण अडवू शकत नाही, जे कर्नाटकाला खाली होऊन जात आहे, ते पाणी एक त्याला कालबद्ध कार्यक्रम तयार करून ते दुष्काळ भागामध्ये नेण्याबद्दल असं काही आपण योजना लवकरात लवकर तयार करावी की जेणेकरून पुरापासून धोका लोकांच्या समोर उभा राहणार नाही. आणि दुसरा मंत्री महोदय की पावसाळ्याच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की कोयनेमधून आपण 1 लाख क्युसेक्स पेक्षा जास्त पाणी सोडतो आणि त्याचा परिणाम साहजिकच सगळ्या या परिसरावरती सांगली कोल्हापूर जिल्ह्यातला होत असतो. आणि त्यावेळी
मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना स्थलांतर करावं लागतं आणि त्याच्या उपाययोजना ह्या पावसाळ्यापूर्वी आपल्याला निश्चित कराव्या लागतील आणि अतिरिक्त पाणी वळवण्याचा कार्यक्रम हा कालबद्ध आपण तयार करणार आहात का आणि त्याचा काही असा आढावा तयार आहे का? सभापती महोदय, मी यापूर्वीच या विषया संदर्भात माहिती दिलेली आहे की आपण फ्लड डायव्हर्ट स्कीमच्या माध्यमातून पाणी या दुष्काळी भागाला वळवण्याच्या करता आपण निर्णय केलेला आहे. हे जे अतिरिक्त पाणी वाहून जातं सभापती महोदय, ते आता ह्या मी म्हटलं टनेलिंगद्वारे निराखोऱ्यामध्ये आणायचं, त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपण करायला सुरुवात केली आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयामध्ये अतिशय गंभीर आहेत, त्यांनी वेळोवेळी या विषयाचा ते आढावा घेत आहेत आणि मग अध्यक्ष सभापती महोदय करून हा पुराचा धोका आपल्याला टाळता आला पाहिजे, ही तर राज्य सरकारची भूमिका मी मगाशी मांडलेलीच आहे. आणि सभापती महोदय, दुसरं पूर नियंत्रणाच्या संदर्भामध्ये ह्या वर्षी एक स्पेशल आपण त्या ठिकाणी उपाययोजना करतोय. आपल्या दोन्ही राज्याच्या अधिकाऱ्यांचा समन्वय करणं, पहिल्यांदा ह्या वर्षी आपण ड्रोनचा वापर करतोय की ज्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून अधिकारी नेमले, ड्रोनच्या माध्यमातून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवून तो विसर्ग कसा आपल्याला मेंटेन करता येईल, विसर्गावर कसं नियंत्रण आणता येईल, त्यामुळे ही पुराच्या स्थितीमध्ये अधिकाधिक गावं बाधित होणार नाही किंवा शहरामध्ये पाणी येणार नाही किंवा त्याचा आपल्याला फ्लड डॅमेज कंट्रोल जो आहे तो कमीत कमी कसा ठेवता येईल या दृष्टीने सभापती महोदय राज्य सरकारचा प्रयत्न आहे. अरुण लाड.